नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, आपलं उद्या आहे मार्केटिंग मॅनेजमेंटचा पेपर. तर मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, जे काय 100% कुठल्याही परिस्थितीमध्ये ते आपल्याला येणारच आहेत. तर असे कोणते टॉपिक्स आहेत, त्याला कशाप्रकारे एक स्टँडर्डाइज आन्सर लिहायचा आहे, ते गोष्टी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहोत. व्हिडिओ थोडासा डिले झाला बट त्याच्याबद्दल काही हरकत नाही आहे. आपल्याला हे फक्त एक स्टँडर्डाइज फॉर्मॅट क्रिएट झालं, कधीही क्रिएट झालं, लास्ट मोमेंटला आपल्याला लक्षात आलं तरीसुद्धा आपण हे व्यवस्थित एक्झाममध्ये लिहू शकतो. त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचं स्पेशल उद्दिष्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे तुम्हाला वारंवार सांगण्याची गरज नाही, तुम्ही हुशार विद्यार्थी आहेत. तर चला फटाफट आपण बघूया की फर्स्ट मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो आपल्याला 100% की बाबा डिस्ट्रिब्युशन चॅनल क्रिएट करा. व्हॉट इज डिस्ट्रिब्युशन चॅनल? सगळ्यात पहिलं आपल्याला डिफाईन करायचं की डिस्ट्रिब्युशन चॅनल काय असतो. डिस्ट्रिब्युशन चॅनल डिफाईन केल्यानंतर आपल्याला सांगायचं आहे की बाबा आपल्याला डिस्ट्रिब्युशनचे चॅनल्स कोणते लेव्हल असतात. डिस्ट्रिब्युशन चॅनल लेव्हल्स आपल्याला चेक करायचे आहेत. डिस्ट्रिब्युशन चॅनलचे 3-4 लेव्हल्स असतात. सगळ्यात पहिलं आहे आपलं चॅनल लेव्हल, 0 लेव्हल असतं, डायरेक्ट टू कन्झ्युमर असतं. त्याचबरोबर वन लेव्हल चॅनल असतं, मॅन्युफॅक्चरर, देन रिटेलर, देन कन्झ्युमर्स. हे झालं 1 इंटरमिडिएटरी येतोय. देन 2 लेव्हलमध्ये 2 इंटरमिडिएटरी येतात आपले होलसेलर आणि रिटेलर्स. आणि 3 लेव्हलमध्ये आपलं काय येतं, मॅन्युफॅक्चरर, कॅरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट्स, डिस्ट्रिब्युटर आणि तुमचं हे रिटेलर्स अँड कन्झ्युमर्स. अशा प्रकारे चॅनल्स येतात. आता तुमच्या बिझनेसनुसार आपल्याला हे चॅनल क्रिएट करायचं आहे. सांगायचं आहे की तुम्हाला बाबा माझा बिझनेस ब्युटी प्रॉडक्टचा आहे, माझा बिझनेस मोबाईल सेलिंगचा असेल, एनी काइंड्स ऑफ बिझनेस असेल, तर माझ्या बिझनेससाठी यातली हे बेसिक 4 डिस्ट्रिब्युशन चॅनल्स आहेत तुम्हाला लिहायचं आहे. एकदम क्रिस्पमध्ये लिहा. त्यानंतर तुम्हाला सांगायचं आहे की माझ्या डिस्ट्रिब्युशन चॅनलसाठी हे पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी व्हेरी इफेक्टिव्ह आहे. समजा आता बोट कंपनी आहे, बोट इलेक्ट्रॉनिक इयरफोन्स आहेत. इयरफोन्स काय करतं, बोटचं कुठल्याही दुकानात जा तुम्हाला प्रोडक्ट नाही भेटत. बोटची एकच चॅनल लेवल आहे की डायरेक्ट त्यांचं डायरेक्ट टू कंझ्युमर चॅनल लेवल आहे. मग डायरेक्ट टू कंझ्युमर चॅनल लेवल हे माझ्या बिझनेससाठी सुटेबल आहे आणि या प्रकारे मी माझ्या बिझनेससाठी हे चॅनल इंटिग्रेट करून माझा बिझनेस सेट करणार आहे. तर माझ्या बिझनेससाठी बघा असे स्ट्रॅटेजी लिहित इंटेन्सिव्ह बिझनेस आहे, सिलेक्टिव्ह बिझनेस आहे आणि एक्सक्लुझिव्ह बिझनेस आहे. इंटेन्सिव्हमध्ये बघा तुम्हाला लास्ट फाईल कनेक्टिव्हिटी पाहिजे, रिटेलर पाहिजे, डिस्ट्रिब्युटर पाहिजे, होलसेलर पाहिजे. एक्झाम्पल बघा, तुमचे सॉफ्ट ड्रिंक असतील, स्नॅक्स असतील, काय गल्लीबोळामध्ये तुम्हाला तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स अवेलेबल पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला इंटेन्सिव्ह स्ट्रॅटेजी लागते. एकदम हेवीली तुम्हाला इन्व्हेस्ट करावं लागतं आणि एकदम हेवीली डाउन ट्रोडन सोसायटीमध्ये जाऊन तुम्हाला पूर्ण ग्राउंड लेवलवरती जाऊन काम करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ही इंटेन्सिव्ह स्ट्रॅटेजी मदत करत असते. देन सिलेक्टिव्ह स्ट्रॅटेजी काय काय बिझनेस असतात बघा, ब्युटी प्रोडक्ट्स वगैरे. ह्या ब्युटी प्रोडक्ट्सला काय सगळीकडे जाण्याची गरज नाही. प्रत्येक रिटेल शॉपमध्ये जाण्याची गरज नाही. प्रत्येक ग्रोसरी शॉपमध्ये जाण्याची गरज नाही. हे डायरेक्टली ऑनलाईन पण विकू शकतात किंवा सिलेक्टिव्ह स्टोअर्स असतात, जसे ब्युटी पार्लर असतील, सलून्स असतील, इथे जाऊन ते स्पेसिफिकली त्यांचा प्रोडक्ट्स विकू शकतात. मग त्यांची सिलेक्टिव्ह स्ट्रॅटेजी झाली की आपल्या प्रोडक्टनुसार ती स्ट्रॅटेजी यूज करू शकतात. देन आहे एक्सक्लुझिव्ह स्ट्रॅटेजी. आपले काय एकदम प्रीमियम काइंडचं प्रोडक्ट असतो, त्यावेळेस प्रीमियम काइंडच्या प्रोडक्ट्सला आपण लक्झरी, आपले हॉटेल्स असतील, लक्झरी तुमचे स्पाज असतील, अशा ठिकाणी जाऊन तुमचं ते प्रीमियम प्रोडक्ट तुम्ही काय करू शकता, सेल करू शकता, जेणेकरून तुम्हाला जास्त ठिकाणी भटकायची गरज नाही. तर हे तुम्हाला तुमच्या बिझनेसनुसार ठरवायचं की तुमचं प्रोडक्ट काय दिलेलं आहे. समजा मोबाईल दिले, तर मोबाईलला तुम्हाला काय करावं लागतं, इंटेन्सिव्ह मार्केटिंग करावं लागतं. पूर्ण डायरेक्ट टू कन्झ्युमर विकू शकता तुम्ही, मॅन्युफॅक्चरर, रिटेलर, होलसेलर विकू शकता, 3 वे चॅनल इंटिग्रेट करून विकू शकता, असे मल्टिपल चॅनल इंटिग्रेट करू शकता आणि जेणेकरून तुमचा हा प्रोडक्ट विकू शकता आणि त्यासाठी तुम्ही हे स्ट्रॅटेजी वापरणार. बघा सगळ्यात पहिलं काय करायचं आपल्याला, आपलं डिस्ट्रिब्युशन स्ट्रॅटेजी काय असते, आपल्या बिझनेससाठी कुठली स्ट्रॅटेजी योग्य असणार आहे त्याच्या अगोदर काय करायचं, एकदम क्रिस्पमध्ये लिहायचं की 4 लेव्हलचे डिस्ट्रिब्युशन स्ट्रॅटेजी असतात. तर 4 लेव्हलचे लिहिल्यानंतर माझ्या बिझनेससाठी सुटेबल हे डिस्ट्रिब्युशन स्ट्रॅटेजी आहे, जेणेकरून मी जास्तीत जास्त लोकांना ऑनलाईन वेने पोहोचू शकू. ड्यू टू बजेट लिमिटेशन्स वगैरे तुम्ही सांगू शकता. देन हे स्ट्रॅटेजी झाली. त्यानंतर तुम्हाला बघा इंटिग्रेट करायचं आहे की ऑनलाईन चॅनल्स वगैरे आहेत का? सर मला असं आहे की बाबा माझा प्रोडक्ट जे फक्त आणि फक्त ऑनलाईनच विकतो. मला दुसरीकडे कुठे जाण्याची गरज नाही. जसं फॉर एक्झाम्पल स्वामी अकॅडमी. स्वामी अकॅडमी काय फिजिकल प्रेझेन्स नाही आहे. फक्त ऑनलाईन आहे. कुठल्याही तुम्ही एरियामध्ये बसून हे स्वामी अकॅडमीचे कोर्सेस घेऊ शकता आणि लर्न करू शकता. तसंच ऑनलाईन चॅनल्सचं तुमचं ऑप्शन्स आहे का? जसे ई-कॉमर्सवरती आहे, सोशल मीडियावरती तुम्ही सेल करता का? हे डिफरंट चॅनल्स तुमच्याकडे आहेत. देन माझ्या बिझनेससाठी लॉजिस्टिक आणि डिस्ट्रिब्युशन मी कसं क्रिएट करणार आहे आणि कसं कॅटर करणार आहे ते लिहायचं तुम्हाला. त्याचबरोबर वेअर हाऊसेस क्रिएट करणार आहे, ट्रान्सपोर्टेशन फ्लीट करणार आहे, 3PL
थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स सोबत मी टायअप करणार आहे आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम्स वापरून माझं प्रॉपर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सुद्धा करणार आहे, जेणेकरून माझं डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजी परफेक्ट असेल आणि प्रत्येक लोकांना अंडर स्टॉक असेल किंवा ओव्हर स्टॉक याच्या अगोदर आपला प्रोडक्ट हे पोहोचला पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर इन्व्हेंटरी मॅनेज करायचं आहे. आणि शेवटी मी चॅनल पार्टनर सपोर्ट ठेवणार आहे, त्यांना क्रेडिट टर्म्स देणार आहे, मार्जिन देणार आहे, इन्सेंटिव्ह देणार आहे, देन ट्रेनिंग अँड मार्केटिंग सपोर्ट देणार आहे, रेग्युलर स्टॉक सप्लाय अँड रिटर्न पॉलिसी आपल्याला द्यायचं आहे. हे सगळ्या गोष्टी माझ्या डिस्ट्रीब्युशनसाठी करणार आहे आणि असंच तुम्हाला लिहायचं. बस एवढं सोपं आहे. काय काय लिहायचं आहे, डेफिनेशन, स्ट्रॅटेजी, कुठली स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी बेस्ट आहे, स्ट्रॅटेजीचं नाव लिहायचं आहे आणि माझ्या बिझनेससाठी कुठलं ऑनलाईन ऑप्शन आहे का ते अवेलेबल लिहायचं आहे. ते लिहिल्यानंतर आपल्याला सपोर्ट वगैरे पॉलिसी आहे का ते लिहिलं तर आपल्याला काय एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी क्रिएट होणार आहे. आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी क्रिएट झाली तर तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स भेटणार आहेत. त्यामुळे आपल्याला जर आपलं डिस्ट्रीब्युशन चॅनल क्रिएट करा आलं तर कुठलंही असेल तर ह्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आन्सर काय करायचं तुमचं लिहायचं. बस एवढंच आहे, बाकी काहीच नाही आहे. आणि 100% डिस्ट्रीब्युशन चॅनल तुम्हाला 10 मार्क्सला येणारच आहे. त्यामुळे गडबड करायची नाही. प्रॉपर त्याची डेफिनेशन लिहून, त्याचे टाईप्स लिहून तुम्हाला कुठली स्ट्रॅटेजीज बेस्ट आहे तुमच्या बिझनेससाठी लिहायचं आहे. देन सपोर्ट चॅनल, ऑनलाईन बिझनेस, सर्व गोष्टी इंटिग्रेट करून तुम्ही व्यवस्थित हे डिस्ट्रीब्युशन चॅनल क्रिएट करू शकता. चलो, देन आहे 100% शुअर शॉर्ट क्वेश्चन आहे की बाबा क्रिएट अ IMC फॉर न्यू लर्निंग पोर्टल. आता मी लास्ट इयरचा क्वेश्चन्स घेतलेला आहे, एक प्रत्येकाला एक लास्ट इयरचा क्वेश्चन्स घेतलेला, जेणेकरून तुम्हाला समजेल की बाबा एखाद्या क्वेश्चनचा आन्सर कसं लिहायला पाहिजे. बघा, IMC आहे इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन. 100% क्वेश्चन येणार आहे इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन. तर ते इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन काय असतं, सगळ्यात पहिलं डिफाईन करा. डिफाईन केल्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे की बाबा काय प्रोडक्ट लॉन्च करायला दिले. समजा इथं तुम्हाला एक्झाम्पल दिले की लर्निंग पोर्टल आहे ऑफ सर्टिफिकेशन कोर्सेस. सर्टिफिकेशन कोर्सेस घेता तुम्ही, तुम्हाला जॉब भेटायचा आहे, जॉब भेटण्यासाठी तुम्ही एकदम स्वतःला अपग्रेड करण्यासाठी सर्टिफिकेशन कोर्सेस घेता. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन क्रिएट करायचं आहे. कसं करतो बघा, सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन लिहा. काय बाबा तुमचं प्रोडक्ट आहे, टू लॉन्च लर्न प्रो एज अँड ऑनलाईन लर्निंग portal offering short-term certification courses for MBA and BBA students aiming to enhance their employability and practical skills. म्हणजे मला काय करायचं आहे, हे माझं इंट्रोडक्शन आहे. मला MBA BBA स्टुडंट्सला त्यांची स्किल ओरिएंटेड मला त्यांना काय इन्हान्स करायचं आहे, त्यासाठी मी सर्टिफिकेशन कोर्सेस घेऊन आलेले. हे लिहा इंट्रोडक्शनमध्ये. त्यानंतर लिहा की बाबा टार्गेट ऑडियन्स कोण आहे, कुठले लोक आपले टार्गेट ऑडियन्स आहेत, त्यांची एज काय, देन जेंडर काय, कोणत्या टाईपचे स्टुडंट्स आहेत ते लिहायचं आहे, लोकेशन कुठे आहे त्यांची ते आपल्याला लिहायचं आहे. त्याचबरोबर सायकोग्राफिक आहे, करिअर ड्रिव्हन असेल, लुकिंग फॉर प्रॅक्टिकल नॉलेज अँड रिझ्यूम बूस्टर्स असतील आणि रेग्युलर युजर्स ऑफ डिजिटल प्लॅटफॉर्म. हे माझे डेमोग्राफिक्स आहे. की मेसेज काय, बूस्ट युअर करिअर विथ इंडस्ट्री रिकग्नाइज सर्टिफिकेशन, लर्न एनी टाइम एनीवेअर विथ लर्न प्रो एज. बघा, हे की मेसेज आहे. तुमच्या बिझनेसला काय करायचं आहे, तुम्हाला इंटिग्रेट करून लिहायचं, जेणेकरून तुमचा की मेसेज पोहोचला पाहिजे की बाबा तुम्ही ह्या ठिकाणीच का शिकलं पाहिजे हे लिहायचं. सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन. त्यांनी इंट्रोडक्शन लिहिल्यानंतर काय तुमचे डेमोग्राफिक्स आहेत, कुणाला तुम्ही टार्गेट करताय, टार्गेट ऑडियन्स लिहायचे. तुम्हाला एक्झामिनरला सांगायचे की माझी टार्गेट ऑडियन्स ही आहे आणि त्यांच्यापर्यंत मी हे मेसेज पोहोचवायचा प्रयत्न करतो. काय मेसेज आहे तुमचा, लर्न फॉर एनीवेअर एनी टाइम. हे तुम्हाला हे टॅगलाईन स्लोगन लिहायचं आहे. आता यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी कुठली स्ट्रॅटेजी यूज करतोय, त्याला म्हणतो मीडिया स्ट्रॅटेजी. बघा, ऑनलाईन चॅनल असतील, सोशल मीडिया, फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम, लिंक्डइन, गुगल सर्च, डिस्प्ले ॲड असतील, स्टुडंट डिस्कशन फोरम असतील आणि ऑफलाईन पोस्टर्स, फ्लायर इन कॉलेज, सेमिनार, स्पॉन्सरशिप्स. अशा प्रकारे हे मी एवढे डिफरंट ऑप्शन्स घेऊन मी काय करणार आहे, माझे पर्टिक्युलर ॲड किंवा माझं पर्टिक्युलर प्रोडक्टबद्दल मी लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. हे तुम्हाला सगळ्यात पहिलं लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे की बाबा इंटिग्रेटेड टूल्स कोणते वापरताय तुम्ही. IMC टूल्स म्हणतो त्याला, इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन टूल्स. बघा, IMC टूल्स आहेत सगळ्यात पहिलं ॲडव्हर्टायझिंग. कशा प्रकारे तुम्ही ॲडव्हर्टायझिंग करणार आहे, कुठे करणार आहे, गुगलवरती, यूट्यूबवरती आणि स्टुडंट सक्सेस स्टोरीजसुद्धा तुम्हाला शो करायचं आहे. ठीक आहे, क्रॉझल म्हणतो आपण त्याला, ते शो करायचं. त्याचबरोबर सेल्स प्रमोशन करायचे. कशा प्रकारे सेल्स प्रमोशन करणार आहे, अर्ली बर्ड डिस्काउंट असेल, रेफरल रिवॉर्ड्स असतील, फ्री वेबिनार्स असतील. जसं काही आपण स्वामी अकॅडमीमध्ये आता जे फुल कोर्स आहे, तुम्हाला व्हेरी हाय डिस्काउंट फक्त एक्झामसाठी 10 डेज व्हॅलिड डिस्काउंट दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही बघायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ते चेकआउट करा. आणि व्हेरी हाय डिस्काउंटमध्ये सगळे सब्जेक्ट तुम्ही तुमचे MM असतील, FM असेल, BRM असेल, OSCM असेल, ऑपरेशन असेल, त्याचबरोबर तुमचं लॅब असेल, सगळे कोर्सेस तुम्ही इझिली तुम्ही घरी बसले शिकू शकता. फक्त खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्याला जाऊन क्रिएट करा. हे तुम्हालासाठी एक्झामसाठी स्पेशल डिस्काउंट आहे, जेणेकरून कोणाचंही नुकसान होऊ नये यासाठी आपण अर्ली डिस्काउंट दिलेले आहेत तुमच्या सर्वांसाठी. आणि व्हेरी अल्ट्रा प्रो डिस्काउंट आहे. याच्या पलीकडे डिस्काउंट देऊ शकत नाही आपण. फक्त आणि फक्त हे 10 दिवसासाठीच व्हॅलिड असणार, म्हणजे सबस्क्रिप्शन मॉडेल. त्याच्या पलीकडे तुम्हाला ॲक्सेस अवेलेबल नसणार आहे. चलो, देन
आपल्याला पब्लिक रिलेशन पी-आर असतं. पी-आर काय असतं? गेस्ट आर्टिकल्स ऑन एज्युकेशन, पोर्टल, टायअप्स विथ स्टुडंट बॉडीज हे इन्क्लूड करायचं आहे. देन पर्सनल सेलिंग असते. आपल्याला पर्सनल सेलिंग करू शकतो, लाईक कॅम्पस अँबॅसेडर, स्टुडंट काउन्सिलर टू प्रमोट इन कॉलेजेस. अशा आपल्याला मल्टिपल वे ठिकाणी मी माझं प्रमोशन्स करणार आहे आणि त्याचबरोबर डायरेक्ट मार्केटिंगसुद्धा करणार आहे. टार्गेटेड ईमेल कॅम्पेन असतील, WhatsApp ब्रॉडकास्ट असतील, कोर्स अपडेट असतील, त्याचबरोबर डिजिटल मार्केटिंग करणार आहे. Instagram रील्स असतील, LinkedIn असेल, SEO ब्लॉग्स असेल, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग असेल. बघा, IMC म्हणजे काय? इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन. प्रमोशनल मिक्स टूल्स असतात. कुठे-कुठे तुम्ही तुमचं प्रोडक्ट लॉन्च करणार आहे, कुठे-कुठे प्रोडक्टची ॲडव्हर्टायझिंग करणार आहे, तुम्हाला ऑफकोर्स शो करायचं आहे. तर हे तुम्ही ॲडव्हर्टायझिंग करणार आहे, सेल्स प्रमोशन करणार आहे, पी-आर करणार आहे, पर्सनल सेलिंग करणार आहे, त्याच डायरेक्ट मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग हे डिफरंट टूल्स वापरून मी हे सगळं ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करणार आहे. हे लिहायचं आहे. त्याचबरोबर मी बजेट अलोकेशन सुद्धा केलेलं आहे. IMC क्रिएट करत असताना आपल्याला बजेट अलोकेशन सुद्धा करावं लागतं. बजेट विदाऊट बजेट तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला लिहायचं आहे की मी डिजिटल मार्केटिंगसाठी 40% बजेट अलोकेशन करतोय. देन ॲडव्हर्टायझिंग असेल माझी सर्व ऑफलाईन, डिजिटल, फिजिटल सगळे काइंड्स ऑफ मार्केटिंगला मी 25% देतोय. सेल्स प्रमोशन असेल माझं 15%, पी-आरसाठी 10% आहे आणि अदर एक्स्ट्रा ऑर्डिनरी माझे खर्च असतील, एक्सपेन्सेस असतील रिलेटेड टू मार्केटिंग मी 10% अलोकेशन केलेलं आहे. आता हे बजेट अलोकेशन केलं डिफरंट सेक्टर वाईज, डिफरंट कॅटेगरी वाईज. ठीक आहे. तर इम्प्लिमेंटेशन टाईमलाईन काय असणार? बघा, इम्प्लिमेंटेशन 1 मंथमध्ये मी सॉफ्ट लॉन्च करणार आहे, अवेअरनेस करणार आहे. मंथ 2 मध्ये काय फुल लॉन्च आणि अर्ली बर्ड ऑफर करणार आहे. फ्री डेमो सेशन्स काढणार आहे. त्याचबरोबर मंथ 3 मध्ये सोशल प्रूफ शेअरिंग असेल, टेस्टिमोनियल असेल, सक्सेस असेल. मंथ 4 मध्ये तुम्हाला कॅम्पस आउटरीच असेल, कंटेस्ट असतील, लिंक्डइन प्रमोशन्स असतील आणि त्याचबरोबर मंथ 5 आणि 6 मध्ये टार्गेटिंग ॲड्स असतील, न्यू कोर्स रिलीज असेल, फीडबॅक असेल आणि हे इन लूपमध्ये इम्प्लिमेंटेशन करायचं. असंच आहे. बघा, स्वामी अकॅडमीमध्ये आपण काय करतो? नवोदय, जवाहर नवोदय विद्यालय, सैनिक स्कूलसाठी आपण हे कोर्सेस घेऊन येतो. जेणेकरून आपले जे पालक आहात, आपले जे विद्यार्थी आहेत, आपले ब्रदर सिस्टर असतील, त्यांना कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये शिकायचं आहे, तर ते आपल्या अकॅडमीमध्ये शिकू शकतात. व्हेरी हाय क्वालिटी टीचरसोबत, व्हेरी अफोर्डेबल रेटमध्ये, घरी बसल्या कुठे जाण्याची गरज नाही. फक्त ऑनलाईन मोडमध्ये क्वालिटी एज्युकेशन घेऊ शकतात. हे आपण ॲड लावतो. कशासाठी लावतोय? बघा, सॉफ्ट लॉन्च आहे. सॉफ्ट लॉन्च आहे म्हणजे आपण लॉन्च करतोय, त्याच्या अगोदर तुम्हाला सर्वांना माहिती देतोय आणि त्याच्यानंतर आपले हे सेकंड स्टेप येणार आहे. फुल लॉन्च असेल, कोर्सचे डिस्काउंट असतील, त्यानंतर आपण मल्टिपल डेमो सेशन्स वगैरे टाकणार आहे. असं आपल्याला प्रत्येक बिझनेससाठी क्रिएट करायचं. जसं मी माझ्या बिझनेससाठी काय करतोय? सॉफ्ट लॉन्चिंग करत असतो. मग तुम्हाला तुमचा बिझनेस जर काही असेल, एक्झामिनरनं तुम्हाला कुठल्याही टाईपचा बिझनेस दिला असेल, तर तुम्हाला हेच यूज करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे IMC क्रिएट करायचं आहे. बघा, IMCमध्ये सगळ्यात पहिलं काय-काय करायचं आहे? सगळ्यात पहिलं इंट्रोडक्शन लिहायचं आहे. त्याचबरोबर टार्गेट ऑडियन्स लिहायचे आहे. तुमचं की मेसेज काय असणार लिहायचं आहे. मार्केटिंग स्ट्रॅटेजी कोणती यूज करणार आहे. त्याचबरोबर मार्केटिंग टूल्स कोणते आहेत तुमचे IMC हे टूल्स लिहायचे आहेत तुम्हाला. बजेट काय आहे त्यांच्यासाठी आणि इम्प्लिमेंटेशन काय. लास्ट अशा वेळेने तुम्हाला हे पॉईंट्स वापरूनच IMC क्रिएट करायचे. याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. हे की पॉईंट्स घ्या तुम्ही आणि तुमचा IMC क्रिएट करा. बस झालं, संपलं. व्हेरी इझी, व्हेरी इझी. 100% मार्क्स तुम्हाला भेटतील. चलो, देन आहे आपल्याला 100% मार्केटिंग प्लॅन क्रिएट करा. 100% 10 मार्कला क्वेश्चन येतो. क्वेश्चन नंबर 5 मध्ये मार्केटिंग प्लॅन क्रिएट करा. कशाप्रकारे मार्केटिंग प्लॅन क्रिएट केला जातो, त्याच्याबद्दल काय पॉईंट्स आहेत? बघा, सगळ्यात पहिलं ऑलवेज मार्केटिंग प्लॅन हा तुमचा एक्झिक्युटिव्ह समरीपासून स्टार्ट होत असतो. एक्झिक्युटिव्ह समरीमध्ये तुमच्या बिझनेसबद्दल की इन्फॉर्मेशन तुम्हाला ब्रीफली टेल करायची, की आपल्या बिझनेसमध्ये हे चालतं, आम्ही हे प्रोव्हाइड करतो सर्व्हिसेस आणि व्हेरी अफोर्डेबल रेटमध्ये प्रोव्हाइड करतो. काय असेल तुमचे हे सर्व टॅगलाईन टाकून इथे द्यायचे. एक्झिक्युटिव्ह समरीमध्ये लिहिलं तुम्ही. चला फटाफट बघा. आता तुम्हाला सांगितलं मार्केटिंग प्लॅन क्रिएट करा फॉर लॉन्चिंग 5G मोबाईल नेटवर्क लाईक स्काय 5G. हे टाईपचं मोबाईल आहे. तुम्हाला असं क्वेश्चन्स विचारलं एक्झाममध्ये, तर त्यामध्ये मी लिहिणार आहे बघा. एक्झिक्युटिव्ह समरीमध्ये स्काय 5G इज अ लॉन्चिंग हाय स्पीड 5G मोबाईल नेटवर्क सर्व्हिसेस अक्रॉस इंडिया एमिंग टू ऑफर अल्ट्रा फास्ट low latency connectivity to individuals and enterprise users. The marketing plan focuses on awareness, early adoptions and कॉम्पिटेटिव्ह पोझिशनिंग. हे तुम्हाला एक्झिक्युटिव्ह समरीमध्ये लिहायचं आहे. त्याचबरोबर सेकंड लिहायचं की टार्गेट मार्केट कोण आहे. बघा, इंडिव्हिज्युअल 18 ते 45 असतील, गेमर्स असतील, कंटेंट क्रिएटर असतील, OTT युजर्स असतील, एंटरप्राइज निडिंग IoT हाय स्पीड कनेक्टिव्हिटी असेल, देन कस्टमर्स इन मेट्रो टियर 2 टियर 3 सिटीजचे माझे टार्गेट ऑडियन्सही तुम्हाला लिहायचं आहे. देन मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह काय? बघा, रीच 10 लाख सबस्क्रायबर्स विदिन फर्स्ट इयर तुमचा ऑब्जेक्टिव्ह लिहायचा आहे. त्याचबरोबर इस्टॅब्लिश स्काय 5G फ्युचर रेडी अँड हाय स्पीड ब्रँड. बघा, सगळं तुमचं काही ब्रँड असेल ते इथं मेन्शन करायचं. तुम्हाला डिफॉल्ट स्ट्रॅटेजी करून दिलेली मी. लॉन्च सर्व्हिसेस इन 25 सिटीज विदिन 6 मंथ. हे तुम्हाला काय करायचं? ऑब्जेक्टिव्ह लिहायचं, तुमचं टार्गेट लिहायचं, काय करणार आहे, किती दिवसात करणार आहे, बस एवढं मेन्शन केलं, संपला विषय. देन
प्रोडक्ट स्ट्रॅटेजी काय तुमची, ऑफर 5G सिम, ई सिम, वायफाय राउटर्स, बिझनेस सोल्युशन फॉर स्मार्टफोन असतील, ऑफिसेस असतील, सीमलेस स्विचिंग फ्रॉम 4G टू 5G असेल, हे सगळे तुमची प्रोडक्ट स्ट्रॅटेजी आहे. बघा काय काय केलंय, एक्झिक्युटिव्ह समरी, टार्गेट मार्केट आणि मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह काय करायचं आहे, त्याचबरोबर प्रोडक्ट स्ट्रॅटेजी क्रिएट करायचं आहे. प्राइसिंग स्ट्रॅटेजी बघा, पेनिट्रेशन प्राइसिंग टू अट्रॅक्ट अर्ली अडॉप्टर्स, बंडल ऑफर्स विथ OTT. बघा जिओ करते ना आजकाल, सगळं तुम्हाला हे जिओ सिनेमा असेल, फ्री क्रिकेट असेल, IPL असेल, ते त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती देतात. काय देतात, तर हे सगळे तुम्हाला हे एअरटेल, वोडाफोनमध्ये जेवढे काही लोक उरलेले आहेत सगळ्यांना आपल्याकडे घेऊन यायचे आहे. त्याच्यासाठी हे काय करतात, बंडल ऑफर देत असतात, जेणेकरून दुसरीकडे कोणीच उरलं नाही पाहिजे, मी एकटाच उरला पाहिजे. ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे. देन स्पेशल डिस्काउंट्स फॉर स्टुडंट्स अँड एंटरप्राइजेस. अशा प्रकारे आपल्याला हे काय करायचं, मार्केटिंग प्लॅन क्रिएट करायचे. याच्यामध्ये अजून काय ऍस्पेक्ट असतात आपले, प्लेस डिस्ट्रीब्युशन, कुठं तुम्ही प्लेस पर्टिक्युलर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन करणार आहे, काय कुठल्या लेवलला करणार आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, रिटेल आउटलेट आहे, फ्रँचायझी पार्टनर्स आहे, कोणासोबत टाईप केलं काय, हे तुम्हाला प्लेसमध्ये लिहायचं. त्याचबरोबर प्रमोशन स्ट्रॅटेजी काय, कुठल्या कुठल्या वेमध्ये तुम्ही ते प्रोडक्ट प्रमोशन करणार आहे, सोशल मीडिया आहे का, यूट्यूब आहे का, डिजिटल कॅम्पेन आहेत का, त्याचबरोबर इन्फ्लुएन्सर आहे का, फ्री सिम्स असतील का, PR इव्हेंट आहेत का, हे सगळे तुमच्या बिझनेससाठी मी हे ॲडॅप्टेशन करणार आहे. तुम्हाला हे प्रत्येक तुमच्या बिझनेससाठी काय काय यूज करणार आहे ते लिहायचं, बाकी काय करायचं नाही. हे सिस्टीम घ्या ॲज अ डिफॉल्ट, याच्यातले जे पॉईंट तुमच्या बिझनेससाठी ॲप्लिकेबल आहे ते लिहायचं, बाकी काही लिहायचं नाही आपल्याला. देन चलो पोझिशनिंग स्टेटमेंट बघा, स्काय 5G स्पीड दॅट इम्पॉवर्स, हे माझं पोझिशनिंग आहे. याला बघून तुम्ही माझ्याकडे या, हे मी सांगतोय तुम्हाला. बघा, द पोझिशन ॲज अ स्मार्ट, युथ फोकस अँड फ्युचर रेडी ब्रँड ऑफरिंग हाय स्पीड, लो लॅटेन्सी कनेक्टिव्हिटी. हे तुमचं काय आहे, पोझिशनिंग स्ट्रॅटेजी. म्हणजे मार्केटमध्ये सांगतंय की मी असं वेने आहे आणि तुम्हाला मी बेस्ट देण्याचाच प्रयत्न करतोय, हे तुम्हाला इथं पोझिशन करायचं तुम्हाला. देन केलं तुम्ही, देन तुम्हाला लिहायचं आहे इम्प्लिमेंटेशन टाइमलाईन. कशा वेने इम्प्लिमेंटेशन टाइमलाईन करणार आहे, टार्गेट काय, 1 मंथ, 2 मंथ, 3 मंथ, 4 मंथ, हे सगळं टार्गेट तुम्हाला लिहायचं आहे तुमच्या बिझनेसबद्दल. देन इव्हॅल्युएट कसं करणार तुमच्या बिझनेसला, इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स कोणते ठरवलेले आहेत ते सगळे तुम्हाला लिहायच्यात. लाईक बघा, नंबर ऑफ ॲक्टिव्ह युजर्स, सबस्क्रायबर ग्रोथ, देन प्लॅन अपग्रेड्स किती आहेत तुमचे, ब्रँड रिकॉल किती आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन किती आहे, आणि एंगेजमेंट ऑन डिजिटल प्लॅटफॉर्म कसं आहे, हे सगळं लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फायनली कन्क्लुजन लिहायचं. बघा, स्काय 5G मार्केटिंग प्लॅन फोकसेस ऑन बिल्डिंग स्ट्रॉंग डिजिटल प्रेझेन्स, क्रिएटिंग बज, ऑफरिंग व्हॅल्यू ड्रिव्हन प्राइसिंग्स अँड पोझिशनिंग इटसेल्फ ॲज अ हाय स्पीड रिलायबल 5G ब्रँड फॉर मॉडर्न इंडिया. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, आन्सर लिहायचं आहे. तर व्हेरी इझी. तुम्हाला एवढं सगळं केल्यानंतर तुम्ही काय एकदम सिस्टमॅटिक वेने काय करणार आहे, आन्सर लिहू शकणार आहे. तर बघा, हे एवढं सिस्टमॅटिक वेने तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. काय काय केलंय बघा मी, मार्केटिंग प्लॅनमध्ये एक्झिक्युटिव्ह समरी इम्पॉर्टंट आहे, टार्गेट मार्केट ऑडियन्स इम्पॉर्टंट आहे, देन मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह, प्रोडक्ट स्ट्रॅटेजी आहे, प्राइसिंग स्ट्रॅटेजी आहे, आणि त्यानंतर तुम्हाला हे प्ले स्ट्रॅटेजी आहे, प्रमोशन आहे, पोझिशनिंग आहे, इम्प्लिमेंटेशन आणि इव्हॅल्युएशन आहे, हे सगळं करायचं आहे. आणि अशा प्रकारे तुमचा हा पॉईंट इथेच एंड होणार आहे. म्हणजे आपल्याला 10 मार्कर आपण बघितलेत. बघा, सगळ्यात पहिलं आहे तुमचं डिस्ट्रीब्युशन चॅनल. डिस्ट्रीब्युशन चॅनल कशा प्रकारे क्रिएट केला जातो, ठीक आहे. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन चॅनल क्रिएट केल्यानंतर तुम्हाला येतो 100% IMC प्लॅन क्रिएट करा. IMC मध्ये तुम्हाला कुठल्या बिझनेससाठी कुठले टूल्स वापरणार आहे, बजेट काय, टाइमलाईन काय, सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. देन आहे फायनली तुम्हाला मार्केटिंग प्लॅन. मार्केटिंग प्लॅनमध्ये तुमच्या बिझनेससाठी मार्केटिंग प्लॅन क्रिएट कसं करणार, एक्झिक्युटिव्ह समरी असेल, टार्गेट ऑडियन्स असेल, मार्केट स्ट्रॅटेजी असेल, प्रोडक्ट स्ट्रॅटेजी असेल, प्राइसिंग स्ट्रॅटेजी असेल, आणि त्याचबरोबर इम्प्लिमेंटेशन, बजेटिंग, शेड्युलिंग, आणि तुमचं फायनली हे कन्क्लुजन सुद्धा लिहायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे मार्केटिंग मॅनेजमेंटचा पेपर काय करायचं आहे, अटेम्प्ट करायचं आहे. व्हेरी इझी आहे. आणि हे तुम्ही एक स्टँडर्ड फॉर्मॅट घेऊन चला, आणि हे स्टँडर्ड फॉर्मॅट जस्ट तुमची कंपनी कुठली का असा ना त्याच्यामध्ये फिक्स एक डिफॉल्ट करण्याचा प्रयत्न करा, आणि हे पॉईंट यूज करून तुम्ही व्हेरी इझी प्रेझेंटेशन करू शकता. व्हेरी इझी पॉईंट्समध्ये तुम्ही हे आन्सर लिहू शकता, आणि सिस्टमॅटिक वेने लिहायचं. बघा, असं केल्यानंतर तुम्हाला मॅक्सिमम मार्क भेटणार आहेत. आणि पेपर लिहित असताना ॲटलिस्ट 4 पेजेस लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स पडतील. बघा, फर्स्ट पेजला 2 मार्क्स असतील तुमचे, सेकंड पेजला 2, थर्ड पेजला 2, आणि फोर्थ पेजला असे तुम्ही जर 4 पेज लिहिले तर 8 मार्क तुम्हाला 10 पैकी भेटणार आहेत इझिली. तर अशा प्रकारे स्ट्रॅटेजी ठेवा, जेणेकरून मॅक्सिमम मार्क भेटतील. जर तुम्ही याच्यापेक्षा कमी लिहिलं तर तुम्हाला असं स्ट्रॅटेजी वाईज लिहा, आणि पॉईंट वाईज लिहिलं तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रत्येक पेजला 2 मार्क्स तर पडणारच आहेत. थेअरीमध्ये 8च्या पुढे जाऊ शकत नाही, हायेस्ट मार्क तुमचे सब्जेक्टिव्ह आहे. त्यामुळे तुम्हाला काय एक परफेक्ट स्ट्रॅटेजी यूज करून
काय करायचं, पेपर अटेम्प्ट करायचा आहे. विश यू ऑल द बेस्ट विद्यार्थी मित्रांनो. व्यवस्थित पेपर सॉल्व्ह करा. काही क्वेरी आली, कसा गेला, काय केला, फटाफट येऊन मला तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सांगा की माझ्यामुळे तुम्हाला थोडाफार तर फायदा झाला आहे की नाही. जर आवडला लाईक करा, शेअर करा कंटेंट आणि विसरू नका की आपण नवीन-नवीन कोर्सेस घेऊन येतोय. आपल्या फ्रेंड्स, फॅमिलीला रिकमेंड करायचं विसरू नका, जेणेकरून आपण तुमच्यासोबत तुम्हाला पण ग्रो करायचं आहे, आपण पण ग्रो होणार आहे. हा आपला ऑब्जेक्टिव्ह आहे. तर थँक यू व्हेरी मच विद्यार्थी मित्रांनो. भेटूया नेक्स्ट सेशनला व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिकसोबत. धन्यवाद. थँक यू.